इतिहासाच्या पानांमध्ये ना काही कथा अशा आहेत ज्या रक्ताने लिहिल्या गेल्यात. आणि ही गोष्ट फक्त एका राजाची नाहीये. ही कथा आहे एका वादळाची, एका ज्वालामुखीची. ही गोष्ट आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या अमर बलिदानाची. विचार करा, स्वराज्याचा सूर्य मावळला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाण्याने अवघं स्वराज्य जणू पोरकं झालं होतं. आणि ह्याच अंधारात एक खूप मोठं वादळ महाराष्ट्रावर घोंगावत होतं. आणि या वादळाच्या अगदी मध्यभागी होते एक तरुण राजे, ज्यांच्या खांद्यावर फक्त राज्याचं नाही तर करोडो लोकांच्या आशेचं ओझं होतं. पण खरा शत्रू तर अजून यायचा होता. दिल्लीचा बादशाह औरंगजेब, ज्याच्या नावाने अख्खा हिंदुस्तान कापायचा, तो स्वतः तब्बल 5 लाखांची अवाढ्य फौज घेऊन दक्षिणेत उतरला होता. त्याचं ध्येय फक्त एकच होतं, मराठा साम्राज्याला मुळासकट उखडून टाकायचं. तर मग चला बघूया पहिला अध्याय, एका युगाचा अस्त. शिवाजी महाराजांनंतर नेमकं काय घडलं, स्वराज्यावर कोणतं संकट कोसळलं होतं. गोष्ट सुरू होते 1680 सालापासून. स्वराज्याचा आधारस्तंभ कोसळला होता. त्यानंतर बरोबर एका वर्षाने 1681 मध्ये घरातल्या आणि बाहेरच्या सगळ्या संकटांवर मात करून संभाजी महाराज छत्रपती झाले. पण ही शांतता, ही फक्त वादळापूर्वीची शांतता होती. कारण 1682 मध्ये इतिहासातला सर्वात मोठा राक्षस दक्षिणेच्या दारात येऊन उभा ठाकला. आता येतो दुसरा अध्याय, शंभूराजांचा पराक्रम. विचार करा, एका बाजूला औरंगजेब, दुसऱ्या बाजूला पोर्तुगीज, तिसऱ्या बाजूला सिद्धी आणि घरातलेच काही फितूर. या चक्रव्यूहात अडकलेल्या स्वराज्याला शंभूराजांनी एकट्याने कसं तोंड दिलं असेल? त्यांनी नुसतं तोंड नाही दिलं, त्यांनी त्या वादळालाच आव्हान दिलं. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा त्यांनी अजून आक्रमक बनवला. मुघल छावण्यांवर विजेच्या वेगाने हल्ले चढवले. समुद्रात पोर्तुगीज आणि सिद्धीला असं रोखून धरलं की ते पुढे सरकूच शकले नाहीत. हे फक्त एक राजे नव्हते, हे एक योद्धा होते, एक विद्वान होते, एक कुशल रणनीतिकार होते. एकाच वेळी 10 आघाड्यांवर लढणारा जणू एक सिंहच. 1-2 नाही तर तब्बल 9 वर्ष हा एकटा राजा त्या बादशाला दख्खनच्या मातीत रोखून उभा होता. औरंगजेब अक्षरशः हताश झाला होता. पण जे काम त्याची लाखोची फौज आणि तलवारी करू शकल्या नाहीत, ते विश्वासघाताने केलं. पण मग प्रश्न हाच उरतो की जो राजा रणांगणात कधीही हारला नाही, तो शत्रूच्या जाळ्यात इतक्या सहजासहजी अडकला कसा? या प्रश्नाचं उत्तर फक्त एकाच शब्दात दडलंय: विश्वासघात. संगमेश्वर, एक अगदी शांत ठिकाण. महाराज तिथे त्यांच्या काही मोजक्या आणि विश्वासू लोकांसोबत एका महत्त्वाच्या बैठकीसाठी थांबले होते. त्यांना जराही कल्पना नव्हती की त्यांच्यातलाच कुणीतरी शत्रूला जाऊन मिळाला आहे. आणि अचानक मुकर्रब खानने हल्ला केला. तयारीला वेळच मिळाला नाही. हा पराभव नव्हता, हा तर पाठीत खुपसलेला खंजीर होता. पण कैद झाल्यानंतर युद्ध संपलं नाही. उलट खरं युद्ध तर तेव्हा सुरू झालं. आणि हे युद्ध तलवारीचं नव्हतं, हे युद्ध होतं स्वाभिमानाचं, आत्मसन्मानाचं. औरंगजेबाने त्यांच्यासमोर 2 पर्याय ठेवले. म्हणाला, इस्लाम स्वीकारा आणि संपूर्ण दख्खनची जहागिरी घ्या. आता बघा, एका बाजूला होतं आयुष्य आणि ऐश्वर्य, आणि दुसऱ्या बाजूला होता मृत्यू. पण संभाजी महाराजांचं उत्तर इतिहासाच्या पानांवर कायमचं कोरलं गेलं. मी माझे प्राण देईन, पण माझा धर्म आणि माझं स्वराज्य कदापि सोडणार नाही. त्यांचे शब्द तलवारीपेक्षाही धारदार होते. ते म्हणाले, तुमची मुलगीच काय, पण तुम्ही तुमचं अर्ध राज्य जरी दिलं तरी मी माझा धर्म सोडणार नाही. आणि या उत्तरानंतर अत्याचाराची परिसीमा गाठली गेली. रोज असह्य वेदना दिल्या गेल्या, पण त्यांची नजर झुकली नाही, त्यांचा स्वाभिमान तुटला नाही. 11 मार्च 1689 औरंगजेबाने एका देहाचा अंत केला खरा. त्याला वाटलं तो जिंकला, पण तो चुकला होता. त्याने एका माणसाला नाही तर एका विचाराला शहीद केलं होतं. आणि विचार कधीच मरत नाहीत. संभाजी महाराज हारले नव्हते, ते अमर झाले होते. आणि मग सुरू झाला 5वा अध्याय, बलिदानाचा परिणाम. औरंगजेबाने मराठ्यांचा अभिमान सिरडण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला हे कळलंच नाही की त्याने एका ठिणगीला वणव्यात बदलवलं होतं. त्या बलिदानाचा परिणाम काय झाला? संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला.
प्रत्येक घरात, प्रत्येक मनात सूडाची आग भडकली. जे मराठे थोडेफार विखुरले होते ते एका वज्रमुठीसारखे एकत्र आले. आता हा लढा फक्त राजाचा राहिला नव्हता. हा लढा तमाम जनतेचा झाला होता. आणि या लढ्याचा एकच चेहरा होता, छत्रपती संभाजी महाराज. आणि औरंगजेब, जो बादशाह काही महिन्यात महाराष्ट्र जिंकायला आला होता ना, तो पुढची तब्बल 27 वर्षे याच मातीत अडकून राहिला. आणि शेवटी ह्याच मातीत त्याचा शेवट झाला. ही कथा आपल्याला एकच प्रश्न विचारते. एका व्यक्तीच्या बलिदानात खरंच किती ताकद असू शकते? कसं एक बलिदान इतिहासाचा संपूर्ण प्रवाह बदलून टाकू शकतं? जरा विचार करा.